एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर 2 दिवसापूर्वी मी कोर्टात होतो, त्यावेळी त्यांचं बेल ॲप्लिकेशन सेशन्स कोर्टासमोर मूव्ह झालं होतं. ॲप्लिकेशनवरती सुनावणी होणार होती, पण पुणे पोलिसांचे वकील आले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आम्ही चौकशी करतोय, त्यामुळे आम्हाला पुढची तारीख देण्यात यावी. कोर्ट म्हटलं ठीक आहे, 25 तारखेला या जामिनावरती सुनावणी पार पडेल. पण जेव्हा पोलिसांनी अधिकचा वेळ मागितला त्यावेळी मनात संशय आला होता आणि या गोष्टीला आता 48 तास पण झालेले नाहीये. तोपर्यंत काय घडलंय तर पुण्यामध्ये खेवलकर यांच्या विरोधात आणखी एक FIR दाखल झाली आहे. ती FIR मध्ये एक्झॅक्टली काय आहे आणि NDPS वरती आधारलेलं सगळं प्रकरण येणाऱ्या काळात ह्युमन ट्रॅफिकिंग, तस्करी, सेक्स रॅकेट आणि तिथून पुढे महिलांचे हॅरॅसमेंट इथपर्यंत नक्की आता कसं जाऊन पोहोचेल, या सगळ्या घटनाक्रमाला म्हणजे इतकं सगळं नाटकी असेल तरी सुद्धा त्याचे एव्हिडन्सेस पोलिसांना आहेत आणि त्या एव्हिडन्सच्या वरतीच या सगळ्या संदर्भातली FIR दाखल झाली. त्यामुळे आज खेवलकर हे जरी येरवड्यामध्ये असले तरी सुद्धा येणाऱ्या काळात त्यांच्या या सगळ्या अडचणी कशा वाढणार आहेत आणि मूळ ड्रग्सचं प्रकरण हे सेक्स रॅकेटपर्यंत नक्की कसं जाणार आहे, या सगळ्याची आजची ही स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे बीडची एक NGO ज्याच्यामुळे खेवलकरांचं मोबाईलमधला जो डेटा होता तो स्कॅन होणं आणि तिथून पुढे ह्युमन ह्या सगळ्याची जी तस्करीचा विषय आहे तो पुढे येणं. ही NGO कोण आहे, ही कोणाची आहे हे समजून घ्यायचं आहे. दुसरं, ती कोण महिला आहे की जिने खेवलकरांच्या संदर्भात 2 सेक्शन्स लावलेत आणि तक्रार दाखल केली, त्याच्या आधारावरती FIR लागली आणि त्यामध्ये एक उल्लेख आहे ज्यात संबंधित महिला हे थेट मान्य करते की तिचे खेवलकरांसोबत गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्या दोघांनी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे मूळ प्रकरण होतं त्या मूळ प्रकरणापासून आता खडसेंच्या जावयांचं प्रकरण आणखी ज्या वेगळ्या दिशेला चाललंय तिथून ते कुठपर्यंत जाईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये SITची मागणी होती ती, या संदर्भातलं पत्र सुद्धा आता माझ्याकडे आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि त्यानंतर अर्थात काही अनुत्तरित प्रश्न जे एजन्सीजला, महिला आयोगाला आणि खडसेंना किंवा खेवलकरांना आपण सगळ्यांना विचारले पाहिजेत. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या स्टोरीची सुरुवात होती 7 ऑगस्ट पासून. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की खेवलकरांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी त्यांचा मोबाईल हातात आलेला होता. मोबाईल घेतल्यानंतर तो पोलिसांनी स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये त्यांना काही महिलांसोबतचे अश्लील फोटो सापडले, काही महिलांचे पण फोटो सापडले आणि काही महिलांसोबतचे खेवलकर यांचे सुद्धा फोटो सापडले. त्यानंतर काही महिलांसोबतचे त्यांचे चॅट्स होते जे पोलिसांनी रिकव्हर केले. ही बातमी येते ना येते तोपर्यंत काय झालं तर तोपर्यंत बेल ॲप्लिकेशन मूव्ह झालेलं होतं, त्यांची कस्टडी संपली, त्यांना ज्युडिशियल कस्टडी मिळाली. आता ते ॲप्लिकेशन मूव्ह झाल्यानंतर पोलीस म्हटले आम्हाला आणखी वेळ पाहिजे आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्या 48 तासामध्ये एक आणखी FIR दाखल झाली आणि आता खडसेंच्या जावयाचा जामिनाचा मार्ग आणखी खडतर कसा झाला हे समजायचंय. ज्या तारखेचा मी उल्लेख केला ते पत्र महिला आयोगाचं जे DGP म्हणजे रश्मी शुक्लांना दिले त्याची एक प्रत पुणे पोलिसांना सुद्धा देण्यात आली आहे. ती प्रत आता माझ्या हातात आहे. त्यात 7/8/2025 म्हणजे 7 ऑगस्ट 2025ला काय म्हटलं महिला आयोगाने की राज्य महिला आयोग हा स्त्रियांच्या बळकटी करण्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या तक्रारी स्वीकारणे वगैरे याच्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपणास म्हणजे कोणाला DGPंना कळवण्यात येते की कुमारी सान्वी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शांताबाई बहुउद्देशीय संस्था व इतर अनेक संस्था यांचे महिला आयोगाला काही अर्ज प्राप्त झालेत, ईमेलद्वारे ते आलेले आहेत आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या सुलभ संदर्भासाठी त्याची प्रत सुद्धा त्यांनी त्या लेटर सोबत जोडली आहेत. आणि अर्जदारांनी अर्जात काय म्हटलंय की पुणे शहरातल्या खराडी इथे 27 जुलै 2025ला एका हॉटेलमध्ये रेव पार्टी चालू असताना पोलिसांनी छापा टाकला. आता रेव पार्टी शब्द कोर्टात वापरू नये असं त्याविषयी कोर्टातली आर्ग्युमेंट होती, पण या पत्रात त्यांनी ते म्हटलं की ती रेव पार्टीमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 7 जणांना पोलिसांनी अटक केली असून काही महिलांचा सुद्धा समावेश होता. 5 पुरुष आणि 2 महिला तुम्हाला आठवत असतील तर. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावे हॉटेलमध्ये रूम बुक करून अनेकदा त्या मुलींना बोलवलेलं होतं. प्रत्यक्षात या मुली परप्रांतातून आमिष दाखवून आणल्याचं रॅकेट या ठिकाणी आम्हाला दिसून येतंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही व्हावी असं अर्जदाराने नमूद केलंय. पान क्रमांक 1, पान क्रमांक 2 पण तुम्हाला वाचून दाखवतो, पण त्याच्या आधी आत्ता माझ्या याच्यामध्ये जो उल्लेख आला होता की बीडची सान्वी बहुउद्देशीय सेवाची संस्था आहे, याच्यामध्ये म्हणजे NGO आहे ती, वेगवेगळ्या गोष्टींसाठी चांगला मे बी ती काम करत असावी, तर तिने ईमेलद्वारे महिला आयोगाला कळवलं की असं असं घडलेलं आहे
आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे तक्रार देतो की या प्रकरणामध्ये हे सेक्स रॅकेट असू शकतं. ठीक आहे. आणि यामध्ये काय ते वेगवेगळ्या महिलांना आणून त्यांना आमिष देऊन इथे आणण्यात आलेलं असेल तर त्या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली आणि मग महिला आयोगाने पुणे पोलिसांना आणि अर्थात महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलंय. कुणी इनिशिएट केलं तर नाव आहे रुपाली चाकणकर, अध्यक्षा दत्त त्याच्या. आता तो जो NGO आहे तो एका प्रज्ञा खोसर नावाच्या महिला त्या चालवतात आणि त्या बीडच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या महिला विंगच्या अध्यक्ष इथे राहिलेल्या आहेत असं ट्विटच मधल्या काळामध्ये खडसेंच्या म्हणजे रोहिणी खडसेंनी केल्याचं समोर आलेलं होतं. तर एनिवे आता ही तक्रार सगळी समोर आलेली आहे. पान क्रमांक 2 वर असा आहे की राज्य महिला आयोगाच्या त्यामुळे निदर्शनास आलेलं आहे या तक्रारीनंतर की महिलांचं अनैतिक शोषण, त्यानंतर मानवी तस्करी, वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटनांमध्ये घडताना आम्हाला दिसत आहेत. विशेषतः पुण्याच्या रेव पार्टीमध्ये महिलांना अश्लील आणि अनैतिक वापर झाल्याचं आम्हाला तपासात दिसून आलंय. सदर प्रकरणात त्यांनी असं म्हटलं NDPSचे ऍक्ट जे त्यांनी मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये लागले आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणू की अंमली पदार्थ आणि सायकोपेट्रिक सबस्टन्स असं ते PS चं पुढचं फुल फॉर्म आहे. तर ते त्याच्यामध्ये आहेत. तर या संपूर्ण गोष्टीची SIT मार्फत सखोल चौकशी होणं आवश्यक आहे अशी आयोगाची धारणा आहे ती रुपाली चाकणकर सांगतायत. त्यानंतर या प्रकरणात महिलांचं अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या अनुषंगाने विशेष पथक SIT स्थापन होऊन खालीलप्रमाणे चौकशी होणं आवश्यक वाटतं. काय चौकशी एक्सपेक्टेड आहेत? 6 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर या FIRचे आपल्या तिकडे नक्की जाणार की त्यामध्ये एक्झॅक्टली कशाचा उल्लेख करण्यात आला. 6 महत्वाचे मुद्दे. मुद्दा क्रमांक 1, आरोपीकडून 28 वेळा म्हणजे खेवलकरकडून 28 वेळा रूम बुकिंगसाठी त्याचा हेतू व संघटित नेटवर्क हे तपासा असं म्हटलंय. दुसरं काय म्हटलंय तर मानवी तस्करी पथक जे आहे याच्याकडून महिलांना कशा प्रकारे आणलं जातं, त्यांची फसवणूक होते, दबाव असतो किंवा कोणतंही माध्यम जे असेल त्याच्यातून ते महिलांना नक्की कसे ट्रॅक करतात तर या सगळ्या दस्तऐवजांची खातरजमा होईल. मुद्दा क्रमांक 3 त्यांनी म्हटलंय आरोपीचा मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपास व्हावा. 4 हॉटेल व्यवस्थापनाची याच्यामध्ये चौकशी व्हावी कारण हॉटेल व्यवस्थापनाला माहिती होतं की संबंधित मुली आणि तिथे येतात त्यामुळे सेक्स रॅकेटची माहिती असणं किंवा अशा सेक्स रॅकेटला सपोर्ट करण्यासाठी आपणच रूम्स प्रोव्हाइड करणं याच्यामध्ये हॉटेल व्यवस्थापनाचा सुद्धा भाग असू शकतो. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी. या SIT मध्ये महिला अधिकाऱ्याला समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी कारण ती अत्यंत महत्त्वाची. यामध्ये महिलेची आयडेंटिटी डिस्क्लोज न होणं. शेवटचा 6वा मुद्दा की चौकशीनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध लागेल. आणि याचं कन्क्लुजन 2 ओळींचं असलेलं आहे की त्यामुळे सदर प्रकरणामध्ये केवळ एका पार्टीपुरती मर्यादित नसून मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग बघा ही संघटित गुन्हेगारी असून म्हणजे परत संघटित गुन्हेगारी मकोका पण याच्यामध्ये आला असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांचे अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते. तरी महिलांचा सन्मान, सुरक्षितता व हक्काचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक दृष्ट्या व कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर आपल्या स्तरावरून तातडीने विशेष पथकाची स्थापना करावी व प्रकरणाची न्यायोचित, सखोल व वेळेत चौकशी व्हावी. आपली स्नेहांकित रुपाली चाकणकर त्यांची याच्यावरती सही. आता येऊ मूळ प्रकरणाकडे. याच्या आधीचे FIR मी तुम्हाला काय वाचून दाखवले आहेत. आत्ताचे FIR जेव्हा पोलिसांकडून मागितली महिलेची आयडेंटिटी संदर्भात त्यांनी नाही सांगितलं पण 2 सेक्शन्स त्यातले महत्वाचे जे नवीन FIR मध्ये लागलेत. एक महिला पोलिसांना अप्रोच झाली आणि तिने असं सांगितलं की खेवलकर यांच्यासोबत माझे शारीरिक संबंध आले आहेत. गेल्या 1-1.5 वर्षापासून आम्ही संपर्कात होतो पण ते शारीरिक संबंध आमचे म्युच्युअली आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे मग तपासाचा पुढे काय भाग येत नाही. पण संबंधित महिलेने तक्रार देताना हे म्हटलं की माझ्या प्रायव्हेट पार्ट्सचे फोटो संबंधित व्यक्तीने माझ्या कन्सेंटशिवाय, माझ्या परवानगीशिवाय काढले आणि ते सुद्धा कधी ज्यावेळी आम्ही एका ऑब्सिन ऍक्टमध्ये होतो. सेक्शन क्रमांक 2 सेक्शन आहेत. IT ऍक्टचं 66E सेक्शन आहे. ते काय सांगते यातलं बघू. आणि दुसरं आहे BNS 77 ज्याच्या पातळीवरती खेवलकरांचा पण आणखी खोल जाणार आहे. या FIR मध्ये 2 सेक्शन आहेत. त्यातलं पहिलं जे मी सांगितलं 66E हे काय हे सांगतं की इट इज क्रिमिनलाइजेस द व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी बाय कॅप्चरिंग, पब्लिशिंग और ट्रान्समिटिंग द इमेज ऑफ पर्सन्स प्रायव्हेट एरिया विदाउट देअर कन्सेंट. म्हणजे एखाद्या महिला तिथे व्यक्ती असेल तर तिचा फोटो किंवा व्हिडिओ काढणं, तो कुठेतरी पब्लिश करणं किंवा तो ट्रान्समिटिंग म्हणजे तो कोणाला तरी पाठवणं आणि विदाउट हर कन्सेंट, तिच्या पूर्व परवानगी शिवाय तुम्ही हे सह केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे
की इन सर्कमस्टन्सेस वेअर दे हॅव अ रिझनेबल एक्सपेक्टेशन ऑफ अ प्रायव्हसी. मग प्रायव्हसीची पण त्यामध्ये डेफिनेशन येते. आणि मग त्यातल्या की पॉईंट्स मध्ये असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही टेकिंग व्हिडिओ फोटो ऑफ समवन्स प्रायव्हेट पार्ट विदाउट द कन्सेंट. ठीक आहे. दुसरं, पब्लिशिंग और सेंडिंग सच इमेज विदाउट हर कन्सेंट, की तिचं तुम्ही एकतर प्रायव्हेट पार्टचा फोटो काढला आणि तो विदाउट कन्सेंट तुम्ही पाठवला. पण त्यामध्ये डेफिनेशन ऑफ प्रायव्हेट एरिया त्यांनी खूप क्लिअर करून सांगितले आहे की द नेकेड और अनक्लोड जेनेटाइल्स, पब्लिक एरिया, आणि मग पुढे और फिमेल ब्रेस्ट वगैरे असं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये उल्लेख केल्यात. एनिवे, सो सोप्या भाषेत ज्या झाकण्याच्या गोष्टी असतात त्या गोष्टींचे तुम्ही फोटो काढले, ते पण प्रायव्हेट एरियामध्ये तुम्ही जर तसं केलं असेल आणि ते कोणाला पाठवले असेल तर ऍक्ट. दुसरा अत्यंत गंभीर याच्यामधला BNS 77 लागलाय. तो काय सांगतो? तो म्हणतो की स्पेसिफिकली द अनऑथोराइज वॉचिंग, कॅप्चरिंग और डिसेमिनेशन ऑफ द इमेजेस ऑफ वुमन एंगेज प्रायव्हेट ऍक्ट. आता आधी प्रायव्हेट पार्ट्सच्या फोटोचा होता, हा हे सांगतो की ज्यावेळी तुम्ही प्रायव्हेट ऍक्ट्स करता त्यावेळी, म्हणजे थोडक्यात काय तर मुद्दा असा आहे की ज्या महिलेने हे सांगितलं की त्यांचे प्रांजल खेवलकरांसोबत शारीरिक संबंध आलेले आहेत, तर प्रायव्हेट ऍक्ट करत असताना त्याची तुम्ही जर फोटोग्राफी केली, त्याचे तुम्ही फोटो काढले, त्याचे काही व्हिडिओज काढले आणि ते पण तुमच्या पार्टनरच्या कन्सेंट शिवाय काढले तर BNS 77 ऍक्ट लागतो. त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी सांगितलंय वॉचिंग और रेकॉर्डिंग वुमन ड्युरिंग प्रायव्हेट मुवमेंट्स विदाउट हर कन्सेंट, त्यानंतर शेअरिंग और डिस्ट्रीब्युटिंग रेकॉर्डिंग असतील त्याचे किंवा इमेजेस असतील, आणि मग त्यांनी प्रायव्हेट ऍक्टच्या डेफिनेशन दिलं जे मी मगाशी तुम्हाला या सगळ्यामध्ये सांगितलं. आता या सगळ्यामुळे झालंय काय तर या सगळ्यामुळे सुरुवातीला जे सायकोट्रोपिक सबस्टन्स म्हणजे NDPS वरती जे फक्त प्रकरण होतं की ड्रग्स सापडलं, मग त्या ड्रग्सच्या मागच्या वेळी तुम्हाला त्यांचे पिशव्यांचे किस्से काय आले ते पण समजवले. पण आता हे सगळं प्रकरण चाललेलं आहे की जिथे वेश्या व्यवसाय, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याच्या पुढे जाऊन महिलांना आमिष देऊन तुम्ही तिकडून इथे आणताय. आणि या सगळ्या प्रकरणात खेवलकरांच्या विरोधात या महिलेने तक्रार दाखल केली. गेले 2 ते 3 दिवस जेव्हा मी सुद्धा पोलिसांशी संपर्कात होतो तेव्हा पोलीस सांगत होते की आम्ही त्या अँगलने तपास करतोय. तो अँगल एस्टॅब्लिश कधी झालाय सगळ्यामध्ये, सुरुवातीला त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओज आणि हे सगळं सापडलं, दॅट इज फाईन. पण महिला आयोगाने या सगळ्या संदर्भात जेव्हा पत्र लिहिलं त्यावेळी पोलिसांनी या पत्राला एक उत्तर दिलं होतं पुढे पोलिसांनी, आणि त्यांनी सांगितलं होतं की या दिशेने आमचा तपास सुरू आहे. अद्याप असं कोणती गोष्ट आढळलेली नाही, मात्र ती जर आढळली तर आम्ही थेट या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेऊ. आणि ती गोष्ट आता आढळली. जसं मी सगळ्यात पहिला व्हिडिओ सुरू केला होता आणि मी असं म्हटलं होतं की बात निकली है तो दूर तलक जाएगी, त्याचीच ही सगळी परिणिती येते. आणि अर्थात शेवटचे काही प्रश्न ते म्हणजे खेवलकरांची जी मूळ केस होती त्या मूळ केसवरती आता आणखी दुसरा केस लागलाय, त्यामुळे आधीच्या केसचा तपास होईलच, पण आता ह्या केसचा नव्याने तपास होईल. याच्यासाठी खेवलकरांची परत नव्याने कस्टडी करायची मागण्याची शक्यता सुद्धा आहे आणि हे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, पोलीस सांगतीलच. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, महिला आयोगाबद्दल मला एकच प्रश्न आहे की महिला आयोगाने सगळ्या प्रकरणांमध्ये सक्रियता दाखवावी, काही स्पेसिफिक प्रकरणांमध्ये दाखवू नये. त्याचं मूळ कारण असं आहे की ज्यावेळी 4 दिवसापूर्वी मी सोलापूरमधल्या एका प्रकरणावरती हुंडाबळीचा व्हिडिओ केला होता, त्या प्रकरणामध्ये मात्र महिला आयोगाने अजून दखल घेतली की नाही याची शाश्वती काय आलेली नाही. तसं रुपाली चाकणकरांचं मला कोणतं ट्विट नाही दिसलं, महिला आयोगाचं पण मला दिसलेलं नाही. ठीक आहे, कदाचित त्यांनी दखल तिच्या आई वडिलांकडून घेतलेली पण असेल, पण अजून तरी ते काही दिसत नाहीये. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट, पोलीस तपास तर करणार आहेत कारण इट इज इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्यांना काम तर करावं लागणार आहे. पण मुद्दा हा आहे या सगळ्याच्या मागून आता नरेटिव्ह कोण सेट करताय. तुम्ही मुंबई तक पाहत राहा आणि काय वाटतं हे नेहमीसारखंच आमच्या कमेंट बॉक्सवरती किंवा तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया हँडलवरती या सगळ्याबद्दल मला किंवा मुंबई तकला टॅग करून व्यक्त होऊ शकता. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे, थेट पुण्यावरून.